रामराम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगावचे उपबाजारावर विंचूर तसेच राहुरी संगमनेर येथील आजचे म्हणजे दिनांक 6 जानेवारी 2026चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत भारतामधून बांगलादेशमध्ये आज किती कांदा गाड्यांची निर्यात झाली, निर्यात सध्या किती दिवस चालू असणार आहे, नवीन IP परवाने बांगलादेशकडून आता देणं हे बंद केलेलं आहे, परमिट सध्या दिले जात नाही, तर त्याविषयी ही माहिती अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून। लासलगाव येथे 1412 वाहनांमधून आज कांद्याची आवक आली होती। नवीन कांदे 600 रुपयापासून 2152 रुपये क्विंटलपर्यंत विकले। सरासरी कांदे 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर विंचूर ते 801 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती। 600 रुपयापासून 1810 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1550 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नेपाळ येथे 112 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती। 751 रुपये क्विंटलपासून 1801 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1550 रुपये क्विंटलपर्यंत आज नेपाळ येथे कांदे विकले आहेत। तर राहुरी येथे आज 22,589 कांदा गोण्यांची आवक आली होती। यामध्ये जुन्या उन्हाळी कांद्याची 5,804 गोण्यांची आवक होती। 100 रुपयापासून 1850 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे आज राहुरी येथे विकले। तर लाल कांद्याची 16,785 गोण्यांची आवक होती। नंबर 1 प्रतीच्या लाल कांद्याच्या 2,307 गोण्या 1,505 रुपयापासून 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। तर नंबर 2 प्रतीच्या 8,195 गोण्या 1,005 रुपयापासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। नंबर 3 प्रतीच्या 6,185 गोण्या 100 रुपयापासून 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। गोल्टी 100 ते 1,300 रुपये क्विंटलपर्यंत आज राहुरी येथे विकले आहे। तर इकडे संगमनेर येथे आज लाल कांद्याची 26,768 गोण्यांची आवक आली होती। नंबर 1 प्रतीच्या 2,676 गोण्या 1,600 रुपयापासून 2,101 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। तर नंबर 2 प्रतीच्या 5,353 गोण्या 1,100 रुपयापासून 1,501 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। नंबर 3 प्रतीच्या 6,692 गोण्या 700 रुपयापासून 1,001 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। तर नंबर 4 प्रतीच्या 6,156 गोण्या 400 रुपयापासून 601 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। नंबर 5 प्रतीच्या 5,889 गोण्या 151 रुपयापासून 300 रुपये क्विंटलपर्यंत आज संगमनेर येथे कांदे विकलेले आहेत। तर मित्रांनो आज बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात जर पाहिली तर गोजडांगा बॉर्डर येथून 46 कांदा गाड्यांची निर्यात ही आज भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। आता मित्रांनो बांगलादेशकडून इम्पोर्ट परमिट हे आयातदारांना देणं बंद केलेलं आहे। आता 16 जानेवारीपर्यंत जे काही जुने इम्पोर्ट परमिट दिलेले आहेत त्या परमिटनुसार कांद्याची आयात बांगलादेशातील आयातदारांना भारतातून कांद्याची आयात ही करता येणार आहे आणि त्यामुळे 16 जानेवारीपर्यंत भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात ही सध्या चालू झालेली म्हणजे जी चालू आहे ते आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर मात्र बांगलादेशकडून सध्या कांदा आयातीचे परवाने हे थांबवण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो आपण पाहिलं नाशिक जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी सध्या आपल्याला कांद्याचे बाजारभाव कमी झालेले दिसून आलेले आहेत। मित्रांनो सध्या नवीन कांद्याची आवक बाजार समितीमध्येही वाढलेली आपल्याला दिसून येत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।